नमस्कार, मी संदीप देसाई। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी आपण बघणार आहोत, कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सर्व विभागीय आयुक्तांशी चर्चा करणार आहेत। राज्यातील कोरोना परिस्थितीची ते आढावा घेतील आणि राज्यातील लॉकडाऊन वाढवण्याबाबत या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे काही मागण्या केलेल्या होत्या। उपनगरीय रेल्वे सुरू करण्याची मागणी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केलेली होती, ज्यामुळे अत्यावश्यक सेवेमध्ये उपनगरातील जे कर्मचारी काम करतात मुंबईमध्ये त्यांना येणं सोपं व्हावं यासाठी ही मागणी करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर जीएसटीचा परतावा असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांच्या पीक कर्जासंदर्भातली सुद्धा मागणी मुख्यमंत्र्यांनी केलेली होती। आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आमचे वरिष्ठ सहकारी आशुतोष पाटील आहेत। आशुतोषजी, काय सांगाल या सगळ्याबद्दल? कारण आता आज जी मुख्यमंत्री सगळ्या आयुक्तांशी, जे विभागीय आयुक्त आहेत यांच्याशी चर्चा करतील, ही बैठक अतिशय महत्त्वाची मानली जाते। संदीप, राज्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे या क्षणाची। मुख्यमंत्र्यांचा राज्यातल्या सगळ्या प्रशासकीय अधिकारी असतील, कलेक्टर असतील, यांच्याशी होणारा संवाद हा राज्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। लॉकडाऊन 3 नंतर पुढच्या टप्प्यामध्ये लॉकडाऊनच्या विषयी काय निर्णय घ्यायचा याचा संपूर्ण आढावा हा या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला जाणार आहे। त्यांच्या प्रतिक्रियांनंतर राज्याची पुढची दिशा ठरणार आहे। राज्यामध्ये विशेषतः शहरांमध्ये जर लोकल ट्रेन सुरू करायची असेल तर ती कशा प्रकारे सुरू करता येईल, कारण व्हायरसवर अजूनही वॅक्सिन निघालेलं नाही। या पुढच्या काळामध्ये मास्क लावूनच जर व्यवहार करायचे असतील, फिजिकल डिस्टन्सिंग ठेवूनच जर व्यवहार करायचे असतील तर ते कशा प्रकारे करता येतील याचा आढावा या बैठकीत घेतला जाईल। राज्यातल्या गृह विभागावर, विशेषतः पोलीस यंत्रणेवर जो ताण आहे, पोलीस यंत्रणा दमलेली आहे, त्या दृष्टीने केंद्राकडून अतिरिक्त मदत जर मागवायची झाली तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती कुमक लागेल याचा देखील आढावा या प्रकारात घेता येईल, या बैठकीमध्ये अपेक्षित आहे। आणि त्यानंतर संपूर्ण राज्याचं चित्र स्पष्ट होईल। राज्यातल्या ज्या जिल्ह्यांमध्ये रेड झोन आहे तिथे ग्रीन झोन कसा नेता येईल, त्यासाठी जिल्हास्तरीय कोणत्या गोष्टींची पूर्तता करणं आवश्यक आहे, कोणत्या गोष्टी कराव्या लागतील, या सगळ्यांचा आढावा या बैठकीत अपेक्षित आहे। राज्यासाठी ही आणखीन एक महत्त्वाची आहे ही आढावा बैठक, कारण राज्यामध्ये उद्योगधंदे गेल्या 40-45 दिवसांपासून जे थांबलेले आहेत ते कसे सुरू करता येतील, जे नॉन एसेन्शियल म्हणजे अत्यावश्यक वगळून इतर ज्या बाबी आहेत त्यांना कशी काय प्रकारे सवलत देण्यात येईल, या गोष्टींचा आढावा देखील या बैठकीत घेतला जाईल। आणि आपल्याला जसं माहिती आहे की आज रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला संबोधित करणार आहेत। ती त्यांची पंतप्रधानांची घोषणा आणि मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक, या 2 अतिशय महत्त्वाच्या घडामोडी आपण न्यूज 18 लोकमतवर दाखवणार आहोत। अगदी, त्यामुळे जी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे